असं. शुभ सकाळ मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे मंगळवार आणि आज आम्ही चाललोय फिरायला. सोनूडी पण झाली तयार नाही फिरायला जायला. त्याला आले झोप आले ना. झोप आले तुला. ते बघ फोटो बघ. हाय बोल हाय. आम्ही चाललो फिरायला. कुठे चाललो? फिरायला चाललो आम्ही. आपली गाडी पण आहे रेडी. तुम्हाला दाखवतो काय सगळं सामान वगैरे आम्ही भरलंय. सगळं अजून सामान भरायचं बाकी आहे तर दाखवतो. बाटल्या घेऊन बाबूचं दूध. दरवाजा खोल नाही एकदा गाडीचा. हे बघा त्यासाठी मम्मी पाहिजे ना. मम्मी पाहिजे. ओय गो आली येते. चिकू ये. चिकू ये. चिकू आमचा चिकू पण रेडी आहे बघ. चिकू रेडी आमचा. ये चिकू ये. ए बापरे 5:30 वाजलेत ना. आय थिंक 6 वाजलेत. 5 वाजता निघायचं होतं आणि 6 वाजलेत. गाडीचं सामान टाकलंय. दाखवतो तुम्हाला काही आम्ही भरलंय गाडीचं सामान. बापरे हे पकड. याला पकड. बाबूला घे आमच्या. रेडी गाडी ओके. गाडीमध्ये बाबूसाठी बनवला बेड झोपायला. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ना बाबू. पाठीमागे आहे आमची सगळी सामान. बॅग घेतले. लॅपटॉप खाऊ परत घेतलाय का. बाबूची बॅग सगळं आहे. कलिंगड इकडे. कलिंगड चाकू हाय. बरं सामान आहे. गाडी आहे रेडी. करूया पॅक. तू फिरायला चालली तू. येते चला आपण फिरायला. चला तर निघायचं आपण. तर आम्ही आता निघतोय. वाजले 6. पहिला कुठे जायचं बाबू. पहिलं जायचं महडला बापूचं दर्शन घ्यायचं आणि पुढची वाटचाल पुढे. चला बघू. चला भेटू आता डायरेक्ट गाडीत. झोपून उठला नाही. झोपून उठला ना. चाले गाडीत बसता. पुढे बसतो. पुढे बसतोच. निघायचं टाइम झालेला आहे आणि आपला डिस्टन्स भरपूर खूप आहे. त्यामुळे घरातून निघता येईल. पहिला मीटर ट्रिप 0. आता बघू किती किलोमीटर होतोय तो. बाबू याचं नाव घेत नाही. मम्मीकडे गेलाय तो. चला सोनू. त्याला चांदी मामा दिसते. येता का जाऊ. टाटा येता. चला बाबू. खुश झाला तू. टाटा का. आता गाडी चालू केल्याशिवाय. चला आपण पीक. चला ए बाप्पा. ए चला. ओ बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. चला आई चल. आपण निघालो आता. पहिला दर्शन गणपती बाप्पाचा महडला जाणार पहिला आणि मग तिथून पुढची जर्नी स्टार्ट. चला गावातून निघालो आता. हा आमचा गावचा रोड. उठली सगळी लोक. आम्हाला झाला लेट. कारण एकच मी तुम्हाला मगाशी बोललो की आम्हाला जायचं होतं. म्हणजे बाल थोडंसं मोठं झालं की बरं आम्ही बाबूला घेऊन आम्ही देवदर्शनाला जाऊ सगळीकडे. तर तो आज दिवस आलाय आणि आज आम्ही निघालोय. तर म्हणजे असंच फिरायला जाण्यासाठी बापूच्या नावाने आम्ही सेव्हिंग केली होती. ती काल फोडला मडगा आणि मग त्याच पैशाने आज आम्ही चाललोय फिरायला. म्हणजे चांगलं वाटतंय. मस्त वाटतंय. बघा असा बसलाय एकदम शांत.
ए छनोरी इकडे बघ, आईला भूक लागली तुला सकाळ सकाळ तुला भूक लागली, सकाळ तुला भूक लागली. असं चला भेटू आता डायरेक्ट मडला. तर मित्रांनो सकाळ सकाळ जो प्रवास करण्याची मजा आहे ना ती म्हणजे अशी दुपारी उन्हामध्ये मजा नाही. सकाळ सकाळचं वातावरण कसं एकदम शांत असतो आणि गाडी चालवायला पण मजा येते. ट्रॅफिक नाही काही नाही, मस्त एकदम थंड हवा, मोकळा एकदम मस्त, एकदम गार गार मस्त वाटतो एकदम. म्हणजे कधी असं काय कुठे प्लॅन झाला फिरायला वगैरे जायचं तर एकदम मस्त सकाळ हा एकदम टाइम एकदम बेस्ट आहे. सकाळी एक तर नाही तर पहाटे लवकर असा 5 वाजता, आम्हाला पण 5 वाजताच निघायचं होतं, 4:30-5 वाजता. पण रात्री थोडंसं लेट झालं कारण का पॅकिंग, गाडी पण भरायची होती, कपडे वगैरे सगळं बॅग वगैरे, आणि त्यामुळे आम्हाला टाइम झाला. त्यामुळे आम्हाला रात्री झोपायला पण उशीर झाला, त्याच्यामुळे आज सकाळी उठायला लेट झाला. पण ठीक आहे असो, तरी पण आम्ही लवकर निघायचा प्रयत्न केला आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि आता पहिला आम्ही दर्शन घेणार महडचा गणपती बाप्पाचा, आणि मग महडचा गणपती झाला. पहिला कुठे जाता वेळी पहिलं दर्शन आहे पहिलं महडचंच गणपती बाप्पाचं, मग नंतर पुढे वाटचाल. ठीक आहे चला मग आता भेटू डायरेक्ट आपण महडलाच, बाप्पाचं दर्शन करू. चला भेटू. महडला पोहोचलोय आता, गाडी लावायची पार्किंगला आणि निघायचंय. तेच लावतो सध्या ना पटकन. मंदिरात बापूच्या दर्शनाला कोणच नाही, एकदम शांत. बाबू झोपलाय. गणपती बाप्पा मोरया. दर्शन वगैरे झालं आता आमचं बाप्पाचं. दर्शन वगैरे घेऊन मग बाहेर निघाला होता, एक नारळ फोडत आहे. नारळ फोडून मग आपल्या पुढे निघू आपण. गणपती बाप्पा मोरया. नारळ झाले फोडून, एक ठेवी ते एक घेतला. चला बाप्पाचं दर्शन. आज गर्दी कमी असल्यामुळे बाप्पाचं चांगलं दर्शन झालं आज. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन एकदम मस्त झालंय. आणि आता आपण कुठे जायचंय? आता आम्ही निघणार आहोत डायरेक्ट सातारामध्ये एक मांढरदेवी देवस्थान आहे, तिथे जाणार आहोत. त्यानंतर ठरवू कुठे जायचं ते, पण सध्या तर आता मांढरादेवी सातारा. तर भेटू डायरेक्ट आता रस्त्यातच. चला बाबू झोपलाय मस्त आहे की. चला बाबू झोपलाय, बसा बसा, मी पण बसतो. हितांश, आमच्या बाबूचं नाव हितांश आहे. गणपती बाप्पा मोरया. बाबू आमचं बघायचं कुठे झोपलाय मस्त एकदम. बादशाह सारखा झोपलाय बादशाह. आता आलो खोपोलीत. खोपोली मस्त वाटत एकदम, थंड थंडगार, ट्रॅफिक नाही काय नाही, आणि मस्त कोवला ऊन पडलाय, सूर्य आताच निघालाय. लोणावळा घाट रिस्क एकदम. गाड्या नेहमी सावकाश चालवा, काय घाई नाही. एकदा का घाट पार झाला तुम्ही पलवा किती तेवढं, पण घाटातून जरा सावकाश. कसं आहे, एखाद्या चुकीमुळे अपघात होण्यापेक्षा आपण स्लो गेलेलं बरं. उगाच आपण ओव्हरटेक हे ते करायला जाणार, दुसऱ्या गाडीला पण त्रास, आपल्या गाडीला पण त्रास. त्यामुळे सावकाश, काय घाई नाही. घाटामध्ये एक फेमस मंदिर म्हणजे शिंगोराबा मंदिर. कुठे एकविरा म्हणा, एकविरा जाता वेळी किंवा कुठेही
पहिला ह्या देवाचं दर्शन, शिंगरोबा देवाचं दर्शन, त्यानंतर पुढे. खूप मोठा त्यांचा इतिहास आहे, मला एवढा माहिती नाही, पण लोक बोलतात की जो हा रस्ता आहे हा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, म्हणजे त्यांनी जे वाट दाखवली इंग्रजांना तेव्हा हा रस्ता भेटलाय, तेव्हा हा रस्ता बनवण्यात आलाय. शिंगरोबा हे धनगर होते आय थिंक. सोमवारच्या टोल नाक्यावर पोहोचलो होता. हो आपला है फास्टॅग रेडी. आणि हे बघा, गाडीत बसले नाही तर झोपा चालू. आमचं शेत तर मस्तच झोपलंय, टेन्शनच नाही. चला ओके, टोल नाका क्रॉस. आता सध्या आहे मी देहू रोडला. देहूवरून मी आता राईट मारणार आहे. पुन्हा रस्ता आहे हा. मांढरा देवी इथून आय थिंक 98 किलोमीटर आहे. साधारण 2 ते 2.5 तास रनिंग आहे कंटिन्यू जर का आपण केलं तर. पण बघू मध्ये नाश्त्याला वगैरे थांबू कुठेतरी, कारण का सकाळी फक्त चहा पिऊन निघालोय, दुसरं काहीच नाही खाला. पण नाश्ता करायचा होता, पण हे झोपल्यात. गाडीत बसलं की आम्हाला फक्त झोपायला पाहिजे बस, दुसरा काय नाही. तुम्ही चालवा गाडी, आम्ही झोपतो. रस्त्यात बघू कुठेतरी अजून 50-1 किलोमीटर जाऊ आपण, 50-60 किलोमीटर, आणि CNG पण टॉपअप करून घेऊ. म्हणजे कसं पोटचा प्रवासाला मध्ये CNG भेटेल ना भेटेल, पण पुण्यामध्ये भरपूर CNG पंप आहेत, जागोजागी CNG पंप आता भरपूर आहेत. कारण का मी काल नाही परवा दिवशी मी जेजुरी जाऊन आलो, त्यावेळी बघितलं सगळे. आणि हा रस्ता जो आहे एकदम मस्त स्ट्रेट सरळ जबरदस्त. पुण्याचा रस्ता सकाळीच खाली भेटणार, बाकी जर का तुम्ही दुपारून संध्याकाळी आणले तर पूर्ण पॅक. आता मस्त आहे, आता चालू बिंदास. चला नवीन कात्रज बोगदा मस्त एकदम. आता आम्ही आहोत कात्रजच्या बोगद्यामध्ये. एकदम मोठा आहे मस्त. आणि लहानपणीची काय आठवतात का काही गोष्टी, त्यावेळी बोगदा यायचो त्यावेळी आपण जोरात ओरडायचो. त्याला आली फ्रूट आहे असं दोन त्यांना मस्त 3 तास कंटिन्यू झोपलाय. दुधू पिते तू दुधू आले घे 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 दुधू पितेस. मिसल 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 हा बास आम्हाला खायला पाहिजे फक्त बास. बाबा तुला दूध तुला काय पाहिजे अजून? मटकी भेल रेडी आपली ती बा. मटकी भेल येते मटकी भेल.
तुला पाहिजे मटकी भेल? हे बघा आपले मटकी भेल, जबरदस्त, एकदम हेवी नाश्ता. आता नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासाला नाश्ता करायचा. दूध घेतलं आता आम्ही खाऊन घेतो. भूक लागली त्याला नक्की बेकार. ईश्वरी मिसाल मिसल खाली भेल खाली मस्त हेवी नाश्ता केला. थोडंसं पार्सल पण घेतला. आता निघालो आम्ही नाश्ता करून मस्त. एक म्हणजे बाबाने पण मस्त दुधू पिला ना बाबू? तुझे पिलंस तू? चला आता पुढचा आता डायरेक्ट आता मांढरदेवीला जाऊ आपण. गाडीमध्ये CNG भरू. इथं आसपास कुठे आहे का पेट्रोल पंप? CNG भरू आणि डायरेक्ट गडावरती. CNG भरायला आता CNG भरू. 140 किलोमीटर चाललं आहे. तसे पण आपल्याकडे अजून 150 किलोमीटर जायला एवढी CNG होती. पण नको, टॉपअप करून ठेवू. पुढे भेटेल नाही भेटेल टेन्शन नको. आता एकदा का CNG टँक फुल झाली का मग नो टेन्शन. इकडे किती आहे? इकडे 91 आहे. आपल्याकडे 78, इकडे 91. महाग आहे. पावसाळ्यात खराब होते. मस्त घाट आहे ना. घाट सावकाश घ्या खा अजून एवढा कडेने नका. हा फार असा खराब. आम्ही बॅक साईडून आलोय. भोर गाव आहे, भोर घाटातून. रस्ता खराब आहे पण ठीक आहे, चांगला आहे. एवढा पण खराब नाही आहे रस्ता. पण काळूबाई एवढ्या लांब का गेली घाटात बसायला? देवे सगळे घाटातच गेलं, म्हणजे वरतीच गेलं, डोंगरातच गेलं. पण तुम्ही गाडी कडेने नका घेऊ. नाही घेत. अरे खड्डा असो, खड्ड्यातून आली गाडी तरी चालेल पण कडेने नको. डंपरने सगळ्या रस्त्याची वाट लावली बहुतेक. इकडे चांगला रस्ता आहे. आम्ही आता पोचलो आहोत काळूबाईला, मांढरदेवी. बाबू किती वाजले आता? 12 वाजले असतील. 12 वाजले. 12चा टाइम. मांढरदेवी भरपूर गर्दी आहे. बघू दर्शन लाईन तर भरपूर दिसते. बघू कसं काय ते दर्शनाचं. काय करावं? बघूया कसं लाईन आहे. हे बाहेरचे माणसं आहेत, आपली माणसं आहेत. भरपूर लाईन आहे. बघू. एक घे ओटी. ओटी घेतले. चला चला चला. हे बघा बाबू किती वरती आलो ना. मांढरदेवीला आलो पण. काळूबाईला मस्त केलंय इथं. घेतली. चला ओटी घेतली. आता जाऊ आपण दर्शनाला. भरपूर रांग आहे. तरी अर्धा पाऊण तास जाईल आपल्याला जायचं. ते बघ बाप्पा ना. बाप्पा कुठे? बाप्पा कुठे? बाप्पा बाप्पा आहे ना. कुठे बाप्पा? बाप्पा कुठे? चल ग.
चला रांगेत चाललो आपण, दर्शनाला चाललो. तू दर्शनाला चाललास? मम्मी कुठे? मामा कुठे? मामा आता मामा कुठे? मस्त दर्शन आलं एकदम आल्यासारखं दर्शन. एक 10 मिनिटात दर्शन झालं पण मस्त. आज मंगळवार जास्त गर्दी नाही. हे बघ कसे भंडारा लावलं. हे बघ खूप छान. मला पण देऊन हो पप्पा केला ना चंदा आपण. चला आता दर्शन वगैरे झालंय आमचं. आता आम्ही निघतोय इथून. थोडंसं का प्रसाद वगैरे काय घ्यायचंय का? चल थोडंसं प्रसाद वगैरे बघू. चला जायचं आपण आता. झालं आपलं दर्शन. खूप छान प्रकारे असं दर्शन झालेलं आहे. वरती वातावरण तुम्ही बघायला एकदम थंड आहे. असं वाटतं की AC मस्त. एवढं ऊन आहे, कडाक्याचं पडलाय, पण असं वाटत नाही की गरम होतोय. एकदम थंड वातावरण आहे. आता इथून आम्ही गाडीत बसलो होता. आता इथून चाललोय आम्ही वाईला. वाईचा गणपती बघायला. साधारण 10 ते 11 किलोमीटरचा प्रवास आहे. अजून 11 या 15 किलोमीटर काहीतरी आहे. एक अर्धा पाऊण तासाचा प्रवास आहे. मग तिथे बघू आता, तिथे जायचं आहे. तर आता निघतो आम्ही इथून. चला भेटू. बघत राहा तुम्ही कंटिन्यू. मस्त ठीक आहे. बाबूच्या पण लाव ना मग. आले 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 टिक लावला. मस्त मस्त. थँक्यू. हे आहे गणपती मंदिर. वाईचं गणपती. आतमध्ये फोटोशूट करण्यास मनाई आहे, त्यामुळे आतमधलं काय दाखवू शकत नाही. इथं काय प्रत्येक मंदिरामध्ये तेच असतो की शूटिंगला अलाउड नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण बाहेरूनच तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो. चला इकडे काय आहे बघू. चल ठेव ते चप्पल इथं लवकरच. छान नाही बाप्पा कुठे आहे? पाय भासतात. चला. हो हो हो. मंदिरात काशी विश्वेश्वर मंदिर हे ना. मस्त आहे बघ एकदम. शाबाश. हो पाय भासतात ना. हे काशी विश्वेश्वर मंदिर. ये नंदी बैल. जा बापा चल जा. सोनड़ी कुठे? मस्त आहे. सगळ्या दगडाचा कोरीव काम आहे ना. जबरदस्त. हा जो मंदिर आहे ना तो 1662 साली बांधलाय. गणपती मंदिर मस्त एकदम छान असा परिसर आहे. साईडला मस्त नदी वाहते बघा. हे बाबा नाही बघा कसं मंदिर आहे. कसं मंदिर आहे बाबू. मामाम कुठे? मामाम गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. काय घेते? छोनोडीला काय पाहिजे आपल्या? काय बघतस? अम्मा बोलते घेण्यासारखं काहीच नाही हे. बाप्पाचं दर्शन झालं. आता इथून आता निघायचंय आपल्याला. इथून जायचंय आपल्याला
ज्योतिबा. ज्योतिबा साधारण इथून किती किलोमीटर असेल माहिती नाही, पण बघायला लागेल मॅप लावून जाऊ. त्यानंतर मग डायरेक्ट कोल्हापूरला वस्तीला बघू कसं काय शक्य कसं होतं तसं. गॉगल तोडली. घे घे घे. मध्ये थांबलं जरा नाश्ता वगैरे काय बघू काय करायचं आहे तरी. ए बाबू काय करायचं? कलिंगड खातोस? कलिंगड पाहिजे तुला? ए कलिंगड पाहिजे? इकडे बघ. नको कलिंगड खातो पाहिजे. चला मग कलिंगड वगैरे खाऊया जरासा. हा जरा थांबलंच असतं त्यामध्ये जरा मस्त आहे की. ए चला कलिंगड काढू. प्रवास आहे ना मंडळी एकदम आरामात चाललाय. एकदम आरामात काय टेन्शन नाही याचा काय नाही. मस्त कुठेही मनात आलं कुठेही थांबला कुठेही काय बसलं काय टेन्शन नाही. हे बघा गाडी मस्त लावले झाडाखाली. कलिंगड वगैरे खाऊन घेतला मस्त एकदम छान आहे. काय टेन्शन नाही काय नव्हतं. आमच्या बाबूने केली आता सुसू. आता डायपर वेल झाली चेंज करायची. नाही डायपर चेंज करायची वेळ झाली बरोबर ना. ओके चला डायपर चेंज करा. डायपर चेंज करा. तू नक्की सुसू केले कच्ची केले मला सांग. चाललं ऐकत नाही तू. चला 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 चला. घेतो घेतो त्याला घेतो. बस चला चला. चला आपल्याला निघायचं आहे ना. इथे खेळून जमणार ना आपल्याला. ओके लेट्स गो लेट्स गो. चल डायरेक्ट आता ज्योतिबा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. अक्षरशः दमलो मित्रांनो. कोल्हापूर मला एकदम एवढी ट्रॅफिक चक्का जाम पूर्ण म्हणजे एकदम कोल्हापूर अख्खा गोल 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 फिरवतो. रूम शोधायला गाडी कुठे लावायची तेच समजत नव्हतं. मेन गोष्ट म्हणजे गाडी लावायचं पंचायत एवढा बेकार म्हणजे एकदम राग आला होता ना काय बोलू. कसे एक ठिकाणी रूम भेटले डायरेक्ट रूम मध्ये आलो आणि दुसरा मी तुम्हाला काय दाखवू शकलो रस्त्यातला काहीच नाही. पूर्ण एकदम थकून गेलोय पूर्ण. आता फ्रेश होतोय मस्तपैकी आणि असं ठरवलंय की रात्रीच दर्शन करायचं मंदिरात जाऊन आणि उद्या सकाळ निघायचं लवकरच. तर डायरेक्ट आता बघू भेटू. नंतर जरा फ्रेश वगैरे होतो. हा महालक्ष्मी मातेचं दर्शन करायला बाबू आपण रात्री
रात्रीच असं ठरवलं आम्ही दर्शन, कारण का उद्या आम्ही लवकर निघायचं ठरवलं आहे. कारण का आज ज्योतिबाला आम्हाला जायला भेटलं नाही, कारण का तिकडे जर का आम्ही गेलो असतो तर भरपूर उशीर झाला असता इकडे कोल्हापूरला यायला, आणि कोल्हापूरची ट्रॅफिक बेकार. म्हणून पहिला मी इकडे आलो, रूम वगैरे घेतलं, फ्रेश झालो. असं बाबूची पण आंघोळ वगैरे गेली, आम्ही आंघोळला गेली, आम्ही फक्त फ्रेश झालो आणि म्हटलं की दर्शन करून यावं पटकन ना बाबू. आणि उद्या आम्ही जाणार ज्योतिबाला, पहिलं तिकडे जाऊ. सकाळ लवकर 8 वाजता आम्ही निघू इथून. चला चला दर्शन करून घेऊ. चला बाबू दर्शनाला. मस्त दर्शन. चला दर्शनाची लाईन आहे इथं. ए बघ बाप्पा, बाप्पा आला बाप्पा. मम्मा कुठे? मम्मा कुठे? मम्मा कुठे? घे मम्माला, घे मम्मा, घे हितांशला घे. दर्शन झालं आता मस्त एकदम. एक 10 मिनिटामध्ये दर्शन झाला. एकदम मस्त, म्हणजे एकदम भारी, एकदम भारी दर्शन झाला. एकदम म्हणजे जास्त गर्दी नाही, काय नाही. 10 ते 15 मिनिटात दर्शन झालं आपला. एकदम मस्त. बाबू हे बाबा आमने टिक्का लावलाय, सोबत दर्शन झालं. मस्त एकदम छान वाटलं. हे बघ मस्त. मस्त बघ अशी जत्रा भरलाय. ते आपण बसूया. चला ये ग इथं बस. हे बघ मस्त. हे बघ कसलं भारी दिसतं बघ मंदिर बाबू. एक नंबर दिसते ना. चहा घेते, चहा. हो हो चोरी. चला मी चहा आणलं. चहा पिऊन घेतो पहिला, नंतर बोलतो. मस्त. त्याला आता ओपन स्पेस भेटला ना त्याला फिरायला. आता मस्त फिरल तो गाडीमध्ये. कसा तो वैतागला ग. बघा लाइटिंग काय भारी दिसते ना मंदिराची. ऐ चले आला उभा राहिला. ये इकडे चले, इथं बशा. पडल लाग बिकलो. पडल दोरी कुठे चालली? इकडे सोनो. चल चला. अरे बाबू खाली नाही. चल पुढे. चल नंतर आता नाही. शॉपिंग सेल 100 रुपये. केली खरेदी. चाललो आपण आता खाऊ खायला. भूक लागले जाम बेकार. आपडे गेले चेंज आम्ही डायरेक्ट त्रिपोर ना बाबू. चालले, भूक लागले तर अंकलला तलाव जवळच आहे इथून, एक 5 मिनिटाच्या अंतरावर. चला
काहीतरी खाऊया जाऊन तिथे ना. शनडी कुठे चालले तू? रंकाळा तलाव भारी आहे, मस्त आहे ना. हे आपण आता तेव्हा असं नव्हतं, मस्त झालंय आता बघ, भारी एकदम. कुठे आली तू? मी आलो रंकाळा तलाव. तुला भूक लागले? भूक लागली तुला? भूक लागले शनडी, तुला भूक लागली तर दूध आणलंय का? अच्छा ठीक. चला पहिला बाबा खाऊन घेतो. पहिले तुला खायचंय काय खायचं? आता पोट भरला असेल ना. चिकन. ए बाप्पा, बाप्पा ना, बाप्पा आहे ना, बाप्पा बघत. फोन चालू आहेत घरी. खुली हवा भेटली त्याला मस्त. अरे वा वा वा, उभा राहिला. आता ओळखला कोण? देवाचं काम त्याला. बाप्पा बोलला की आमचं काय जीव की प्राण. कुठे बाप्पा? बाप्पा कुठे? शंदडी बाप्पा कुठे? कुठे बाप्पा? जा बाप्पा बघ, जा जा, जय जय कर जा बाप्पाला. कुठे बाप्पा? बाप्पा कुठे? इथे नाही, इथे नाही, इथे नाही, तिकडे. आता आम्ही आलो रूम मध्ये. रंकाळा तलावाशी जेवलो वगैरे. आता दमलंय, जाम दमलंय बेकार. आज 350 पावणे 400 आसपास गाडी चालवली. किलोमीटर झाली नाही, 350 प्लस होती. बघितली नाही मी तेवढीच. झोप येते आता अशी बेकार ना, झोपणार होता डायरेक्ट सकाळ. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच आपण स्टॉप करू. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्या पण आम्हाला दर्शनाला जायचंय सकाळी लवकर उठून. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. आता झोपतो मस्त, येईल उद्या सकाळ उठतो. चला बाय, टाटा, गुड नाईट.